सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ कुल्फी जी वेगळी आहे यासाठी कारण यामध्ये वापरलेला आहे गूळ. साखर न घालता गूळ घालून बनवलेली कुल्फी जी विकतही मिळणार नाही. बघता क्षणी खावीशी वाटेल आणि यामध्ये मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर, मैदा काहीही वापरलेलं नाही. ठेल्यावर जशी कुल्फी विकत मिळते तशीच ही कुल्फी तयार होते आणि खायला अप्रतिम लागते कारण यामध्ये वापरलेला आहे गूळ. साखर न घालता गूळ घालून बनवलेली मस्त अशी थंडगार कुल्फी जी बनवायला अगदी सोपी आहे. कुल्फी बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. मी जे दूध वापरलं ते म्हशीचं दूध आहे. गाईचं, म्हशीचं किंवा फुल फॅट मिल्क काहीही वापरू शकता. तर दूध गरम होण्यासाठी ठेवायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवून मग हे दूध गरम करायचं आहे. त्यामध्ये 10 ते 15 काड्या केशरच्या घालून घ्यायच्या म्हणजे त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतात. कुल्फी असो किंवा आईस्क्रीम ती बनवण्यासाठी मिल्क पावडर, अरारोट किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर केला जातो. पण आजची कुल्फी यासाठी वेगळी आहे. यामध्ये वापरणार आहोत काजू. काजू घेतले आहे 20 ते 25 ते 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. चांगले भिजल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं. एकदम बारीक ही पेस्ट करून घ्यायची. काजूची ही पेस्ट आज आपण कुल्फीमध्ये घालणार आहोत. काजूची पेस्ट घातल्यामुळे मिल्क पावडर किंवा अजून कोणतेही पदार्थ यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही. तर ही पेस्ट तयार झाली आहे. तोपर्यंत दूधही चांगलं गरम झालं. 5 ते 10 मिनिटं कमी आचेवर दूध चांगलं गरम होऊ द्यायचं. जी वरती साय आली आहे ती देखील दुधामध्येच मिक्स करायची. आता मात्र गॅस हा मध्यम आचेवर ठेवून हे दूध चांगलं आटवून घ्यायचं आहे. जी साय असते ती दुधामध्येच मिक्स करायची म्हणजे दूध थोडंसं घट्टसर होतं. केशर घातल्यामुळे हलकासा पिवळा रंग दुधाला येतो. पण जर तुमच्याकडे केसर नसेल, केसर वापरायचं नसेल तर त्याऐवजी खाण्याचा पिवळा रंग घालू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही घातलात तरीही चालेल. आता हे दूध आटवण्यासाठी 15 मिनिटं तरी लागतात. हे हलकंसं घट्टसर झालं आहे. बघाल तर जेवढं दूध होतं त्यापेक्षा अर्धं झालं. त्यानंतर यामध्ये आपण जी काजूची पेस्ट करून घेतली ती घालून घेणार आहोत. गॅस मात्र कमी आचेवरच ठेवलेला आहे. आता ही पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करायचं. सतत हलवत राहून हे दूध पुन्हा एकदा 5 ते 6 मिनिटं आटवून घ्यायचं. काजूची पेस्ट घातल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं. आता मात्र गॅस 2 मिनिटासाठी मोठ्या आचेवर ठेवायचा आणि चांगलं शिजवून घ्यायचं. कारण काजूची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित शिजली जाईल. आता 2 मिनिटानंतर बघाल तर मिश्रण अजूनच घट्टसर झालं आहे. इतपत घट्टसर आपल्याला हे मिश्रण हवं. त्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. काजूची पेस्ट घातल्यामुळे मिश्रण बघाल किती घट्टसर झालं आहे. त्यामुळे वेगळी मिल्क पावडर किंवा अजून कोणतेही पदार्थ घालण्याची अजिबात गरज नाही. आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर ते अजूनच घट्टसर होतं. हे बघा इतपत घट्टसर हे मिश्रण तयार झालं. आता या मिश्रणामध्ये पाव चमचा जायफळ वेलची पावडर घालणार आहोत. जायफळ यासाठी घातलं कारण गूळ घालून ही कुल्फी बनवलेली आहे. गूळ घालून बनवल्यामुळे जायफळचा स्वाद चांगला येतो. हवा असेल तर फक्त वेलची पावडरही घालू शकता. आता हे तयार केलेलं मिश्रण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आजची जी कुल्फी आहे ती अगदी वेगळी म्हणजे गूळ घालून बनवलेली आहे. तर इथे मी पाऊण कप म्हणजे 3/4 कप घेतलेला आहे गूळ. गूळ किसून किंवा बारीक चिरून घ्यायचा. कोणताही गूळ वापरू शकता. 1 लिटर दुधासाठी पाऊण कप गूळ पुरेसा आहे. आता हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अगदी 1 मिनिटासाठी. कुल्फी सेट होण्यासाठी इथे मी ग्लास वापरले. तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. मिक्सरवरनं हे मिश्रण फिरवल्यामुळे गूळ व्यवस्थित मिक्स होतो आणि कुल्फीसाठीचं हे मिश्रण तयार होतं अगदी परफेक्ट. आता यावर झाकण लावायचं किंवा मग फॉइल पेपर, प्लॅस्टिक शीटही लावून हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. डीप फ्रीझरमध्ये कमीत कमी 10 ते 12 तास आईस्क्रीम किंवा कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे. डीप फ्रीझर म्हणजे जिथे बर्फ तयार होतो. 12 तासामध्ये ही कुल्फी व्यवस्थित सेट होते. बघाल तर बघता क्षणी खावीशी वाटेल. आता डिमोल्ड करायची आहे तर त्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. 1 ते 2 सेकंद पाण्यामध्ये हा ग्लास बुडवून ठेवायचा आणि लगेचच डिमोल्ड करायची. अगदी पटकन डिमोल्ड होते. कुल्फी सेट होण्यासाठी 10 ते 12 तास तरी लागतात. त्यामुळे आधीच कुल्फी डिमोल्ड करू नका नाहीतर ती व्यवस्थित सेट होणार नाही. आता याचे हे पीस करून घ्यायचे. हव्या त्या आकारामध्ये कुल्फी कट करून घ्या. बघता क्षणी खावीशी वाटेल आणि कुणीही म्हणणार नाही की ही कुल्फी साखर घालून नाही तर गूळ घालून बनवलेली आहे. अगदी अप्रतिम चवीची, बनवायला तितकीच सोपी आणि गूळ घालून बनवल्यामुळे खायला अतिशय चविष्ट लागते. या उन्हाळ्यामध्ये ही कुल्फी जरूर ट्राय करा. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरी 100% परफेक्ट कुल्फी तयार होईल.
ही कुल्फी खाल्ल्यानंतर घरचे तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. इतकी अप्रतिम आणि बनवायला तितकीच सोपी उन्हाळा स्पेशल थंडगार अशी ही कुल्फीची रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.